ओके. हॅलो फ्रेंड, आज आपण इव्होल्यूशन लेक्चर नंबर 24 बघणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण ऑसिलेटर चॅप्टर स्टार्ट केला होता. त्यामध्ये एलसी ऑसिलेटरचे टाईप स्टार्ट झाले होते. तर एलसी ऑसिलेटर मधला पहिला टाईप बघितला होता कॉलपिट ऑसिलेटर. कॉलपिट नंतर आपण बघणार आहोत हार्टली ऑसिलेटर. आता कॉलपिट ऑसिलेटरमध्ये काय बघितलं होतं की फीडबॅक सर्किटमध्ये दोन कॅपॅसिटर होते, एक इंडक्टर होता. इथं उलट झालेलं आहे. हार्टली ऑसिलेटरमध्ये दोन इंडक्टर आहेत, एक कॅपॅसिटर आहे. तर बेसिक डायग्राम तीच आहे बघा. हे एम्प्लिफायरचं सर्किट आहे, हे फीडबॅकचं सर्किट आहे आणि ह्या वायरनं हे आपण परत काय केलं, फीडबॅक पाथ प्रोव्हाइड केला. हा जो कॅपॅसिटर आहे टिक करतोय ह्याला कपलिंग कॅपॅसिटर म्हणतात. कपलिंगचा अर्थ काय, दोन सर्किट एकामेकाला जोडण्याचं काम करतात. ते हे रजिस्टरची व्हॅल्यू सांगितले ना तुम्हाला, R1 R2 काय करतात, ह्या ट्रान्झिस्टरला करंट आणि व्होल्टेज व्यवस्थित देण्याचं काम करतात. ऑन होण्यासाठी त्याला व्हीसीसी सप्लाय याच्या थ्रूच जात असतो. 1 2 3 बरोबर. आरईच्या काय सांगितलं आपण लास्ट लेक्चरला की हा इमिटर रजिस्टर, इमिटर मधला रजिस्टर आहे, त्याची व्हॅल्यू असते जास्त. आणि जर इमिटर मधून करंट जर खाली आला रजिस्टर मधून ग्राउंडला, तर ह्या रजिस्टरची व्हॅल्यू जास्त असल्यामुळं इथं व्होल्टेज करंट जास्त ड्रॉप होतो, जास्त खाल्लं जातं. इथं जर जास्त व्होल्टेज आणि करंट संपला तर आउटपुटला व्होल्टेज करंट भेटणार नाही. त्याच्यामुळे ह्याच्या पॅरलल कॅपॅसिटर जोडलेला आहे आणि वरतून आलेला हा करंट सप्लाय तो कॅपॅसिटर थ्रू खाली येतो, जेणेकरून इथं व्होल्टेज ड्रॉप कमी झालं पाहिजे. हे एवढं इथं काम केलं जातं. कपलिंग कॅपॅसिटर कळाले, हे रजिस्टर कळाले, हा तुमचा असेल ट्रान्झिस्टर. म्हणजे हे जे सर्किट आहे हे सर्किट कशाचं म्हणणार मी, एम्प्लिफायरचं सर्किट असेल बरोबर. आणि हे सर्किट आहे, हे झालं फीडबॅक नेटवर्क. फीडबॅक नेटवर्क आणि हे असेल एम्प्लिफायर. बरोबर आहे का. बघा, एम्प्लिफायरला स्क्वेअर बॉक्स केलेला आहे, ह्याला सर्कल केलेलं आहे. बार्कोसेन क्रायटेरियाची कंडिशन काय, एम्प्लिफायर कितीनं फेज शिफ्ट करतो, वेवफॉर्म 180 सरकवतं पुढं डिग्रीनं. फीडबॅक नेटवर्क कितीनं शिफ्ट करतं, 180 शिफ्ट करतं. हे 180, हे 180, टोटल 360. म्हणजे हार्टली ऑसिलेटर हे ॲज अ ऑसिलेटर म्हणून काम करू शकतो. जर या दोघांचे पैकी एक जरी फेल झाला, एक जरी फॉल्ट झाला, तर तिथं 360 डिग्री होत नाही, म्हणजे तो ऑसिलेटर म्हणून काम करणार नाही. फॉल्ट होतो म्हणजे काय होतो, समजा इथला हे इंडक्टर कॅपॅसिटर जर डॅमेज झाले तर हे नेटवर्क 180 शिफ्ट करेल का, वेवफॉर्म नाही करणार. म्हणजे फक्त कितीनं शिफ्ट झाले, 180 शिफ्ट झाले. मग हे टोटल 360 नाही झालं. मग नाही झालं तर हे हार्टली ऑसिलेटर तुमचं पूर्णपणे सर्किट डॅमेज झालं असं आपण कन्सिडर करू शकतो. तर कॉलपिटमध्ये आणि हार्टलीमध्ये काही डिफरंट नाही, फक्त कंपोनंटची पोझिशन बदललेली आहे. इंडक्टरच्या ठिकाणी कॅपॅसिटर होता आणि कॅपॅसिटरच्या ठिकाणी इंडक्टर होता. मी तुम्हाला हवं तर दाखवतोय बघा, इथं दोन्ही डायग्राम. ओके, इथं काय केलं होतं, कॅपॅसिटर होतं, इथं काय आहेत, इंडक्टर आहेत. इथं कॅपॅसिटर आहे एक, इथं काय आहे बघा, इंडक्टर आहे. म्हणजे हा होता कॉलपिट ऑसिलेटर आणि हा कोण आहे, हार्टली ऑसिलेटर. दोन्हीमध्ये एवढाच फरक आहे, बाकी एम्प्लिफायरचा सर्किट डायग्राम सेम. आणि इथं जे मिळणारे वेवफॉर्म आहे आउटपुटला, साइन वेव्ह मिळते का इथं, ह्या साइन वेव्हची फ्रिक्वेन्सी कुणावरती डिपेंड, नेहमीप्रमाणे ह्या कंपोनंटवरती डिपेंड आहे. दोन इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1/2π √2 × C ब्रॅकेटमध्ये L1 + L2. म्हणजे L1 + L2 मल्टिप्लाय C करा, त्याला मल्टिप्लाय 2 ने करा, हे आन्सर आलेले ते रूटमध्ये टाका आणि त्याला काय करा, 1/2π न मल्टिप्लाय करा. आणि फ्रिक्वेन्सी मेजर केली जाते कशामध्ये, हर्ट्समध्ये मेजर केली जाते. सगळ्यांना लक्षात आलं का रे हार्टली ऑसिलेटरचं कन्सेप्ट. हे हार्टली असं नाही, इथून पुढं सगळे जरी सर्किट घेतले तर एवढं लक्षात राहू देत, एम्प्लिफायर 180 शिफ्ट करतो, फीडबॅक नेटवर्क 180 शिफ्ट करतो,
दोन्ही मिळून 360 शिफ्ट करतात आणि ही फ्रिक्वेन्सी जी असते आउटपुटची ही फ्रिक्वेन्सी पूर्णपणे डिपेंड फीडबॅक नेटवर्कमधल्या कंपोनंटवरती डिपेंड असते. आलं लक्षात? ओके, तर आपण आता बघू नेक्स्ट टाईप. हार्टली ऑसिलेटर झाला. त्यानंतर आहे आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर. ओके, आरसी फेज शिफ्ट नावामध्येच आहे बघा, रजिस्टर कॅपॅसिटर. तिथं काय होतं, एलसी मध्ये एलसीच्या 2 टाईप होते ना, हार्टली कॉल्पिट, पण नाव काय होतं एल आणि सी, त्यामुळे तिथं तुम्हाला रजिस्टर बघायला नव्हता भेटला, तिथं तुम्हाला कॅपॅसिटर आणि इंडक्टर बघायला भेटला होता. आता इथं काय केलेलं आहे बघा, रजिस्टर कॅपॅसिटर. हे सर्किट मी फीडबॅक नेटवर्कला बॉक्स करतो. ओके, बघा हे काय असेल, एम्प्लिफायर. हे काय असेल, फीडबॅक नेटवर्क. ओके, तर आपण काय बघतोय, आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर बघतो. मग यामध्ये पण सेमच कन्सेप्ट आहे. एम्प्लिफायरचं पुन्हा रिपीट नको ना करायला, सेम वर्किंग आहे, याच्यामध्ये काही चेंजेस नाहीत. R1, R2, RC रजिस्टरला करंट आणि व्होल्टेज प्रोव्हाइड करायचं काम करतात. ह्याला बायपास कॅपॅसिटर म्हटलं जातं. RE मध्ये व्होल्टेज ड्रॉप जास्त होतो, तो अवॉइड करण्यासाठी कॅपॅसिटर थ्रू सप्लाय खाली आणला जातो. ओके, हे झालं एम्प्लिफायर. एम्प्लिफायर कितीने शिफ्ट करतो वेवफॉर्म, 180 आणि फीडबॅक नेटवर्क कितीने शिफ्ट करतं, 180. पण इथे 180 कसं होतं बघू. बघा मी तुम्हाला दाखवतोय, हा कॅपॅसिटर आणि हा रजिस्टर, नाव काय RC आहे का, RC. असे 3 कॉम्बिनेशन तयार झालेले आहेत बघा. आणि हा एक असेल. बरोबर आहे. मग हे 3 RC फेज शिफ्ट आहेत, म्हणजे नंबर 1, नंबर 2, नंबर 3. तिन्हींचं मिळून वेवफॉर्म कितीने शिफ्ट होते, 180 शिफ्ट होते. म्हणजे हे RC नेटवर्क, ह्याला नेटवर्क म्हणू शकतो तुम्ही आपण, की हे 60 शिफ्ट होतं डिग्री. पहिलं RC नेटवर्क, सेकंड RC नेटवर्क 60 शिफ्ट होतं आणि थर्ड पण 60 शिफ्ट होतं. मग मी असं म्हणू शकतो, टोटल 3 RC नेटवर्क सर्किट आहेत. बरोबर. आणि each सर्किट each सर्किट 60 डिग्री फेज शिफ्ट. बरोबर आहे का. म्हणजे हे 60 शिफ्ट होईल, राहिलेलं 60 शिफ्ट होईल, हे राहिलेलं 60 शिफ्ट होईल, 60 60 आणि 60 असं तिघांचे मिळून किती होणार आहे, ते 180 फेज शिफ्ट होणार आहे. लक्षात आलं सगळ्यांना. याचा फॉर्म्युला आहे 1/2π RC आणि आउटपुटचे वेवफॉर्म भेटेल तुम्हाला इथं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणेच ह्या वेवफॉर्मची फ्रिक्वेन्सी कुणावरती डिपेंड आहे, ह्या 3 सर्किट नेटवर्कवर डिपेंड आहे. RC नेटवर्क म्हणतो, RC सर्किट नेटवर्क म्हणतो त्याला आपण. म्हणजे हे डिपेंड म्हणजेच काय, हे तिन्ही रजिस्टर सेम व्हॅल्यूचे असतात आणि हे कॅपॅसिटर सेम व्हॅल्यूचे असतात. बरोबर. मग हे इथे जर 10 मायक्रोफॅरेड घेतला तर तिन्हीच्या तिन्ही 10 मायक्रोफॅरेड होतील. रजिस्टर जर 100 ओहमचा घेतला तर तिन्हीच्या 3 रजिस्टर 100 ओहमचे होतात. बरोबर आहे. मग ह्या रजिस्टरच्या आणि कॅपॅसिटरच्या जर तुम्ही व्हॅल्यू चेंज केलात तर ह्या वेवफॉर्मची फ्रिक्वेन्सी चेंज होते. मग तुम्ही वाढवलात तर वाढेल, कमी झाला तर कमी करेल, किंवा वाईस वर्सा होईल, उलट सुद्धा होऊ शकतं. ह्याच्या व्हॅल्यू वाढवलात फ्रिक्वेन्सी कमी येईल, ह्याच्या व्हॅल्यू कमी केलात फ्रिक्वेन्सी वाढेल. ते तुम्हाला सर्किट रन केल्यानंतर लक्षात येऊन जाईल. त्यामुळे हे RC फेज शिफ्ट ऑसिलेटर असू देत, हार्टली ऑसिलेटर असू देत, कॉल्पिट ऑसिलेटर असू देत, कोणतंही सर्किट जर तुम्ही घेतलात तर सगळ्या सर्किटचे आउटपुटचे जे वेवफॉर्म आहे, ही वेवफॉर्म अशीच भेटणार आहे तुम्हाला. कोणतंही सर्किट घ्या. मग एवढ्या सगळ्या वेवफॉर्म किंवा एवढे सगळे सर्किट बघण्यामागचा उद्देश एवढाच होता
ॲम्प्लिफायरचं सर्किट फिक्स आहे किंवा तुम्ही स्वतः एक दुकानदारात आहात असं कन्सिडर करा. तुमच्याकडे रजिस्टर आणि कपॅसिटर भरपूर प्रमाणात आहेत, तुमच्याकडे इंडक्टर नाही आणि तुम्हाला ऑसिलेटरचं सर्किट तयार करायला सांगितलं तर त्यामधली ही एक मेथड आहे. रजिस्टर आणि कपॅसिटरचा यूज करून तुम्ही ऑसिलेटरचं सर्किट यूज करू शकता. तुमच्याकडे समजा रजिस्टर संपलेत आणि इंडक्टर अवेलेबल आहे तर तुम्ही इंडक्टर आणि कपॅसिटरचा यूज करून तुम्ही हार्टली ऑसिलेटर आणि कॉल्पिट ऑसिलेटर तयार करू शकता. हे सगळे जे आहेत ते ऑसिलेटरच आहेत हे माहिती असू देत. नाव फक्त काय दिलं, RC फेज शिफ्ट का नाव दिलं, याच्यामध्ये फीडबॅक नेटवर्क आहे ना सर्किट, याच्यामध्ये कपॅसिटर रजिस्टर वापरलं म्हणून त्याला RC नाव दिलं. इंडक्टर आणि कपॅसिटर वापरले तर त्याला आपण LC ऑसिलेटर म्हणतो, याच्यामध्ये RC ऑसिलेटर आहेत. लक्षात आलं? म्हणजे हे शिफ्ट करते 180 न, हे शिफ्ट करतं 180 न, 180 अधिक 180 360. बार्कोसेन क्रायटेरियाची कंडिशन सॅटिस्फाय इथं होते. आलं लक्षात? फॉर्म्युला सांगितलं 1/2π RC म्हणजे R आणि C च्या व्हॅल्यूवरती डिपेंड राहतं फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सीचा मेजर कशाने करतात, हर्ट्समध्ये मेजर केली जाते. आणि या चॅप्टरमधील लास्टचा टॉपिक आहे क्रिस्टल ऑसिलेटर. ओके, हा टॉपिक संपला, क्रिस्टल ऑसिलेटर संपलं की आपला हा चॅप्टर इथं एंड होतो. चॅप्टर पण संपतो आणि आपला सिलेबस पण एंड होतो. तर क्रिस्टल ऑसिलेटरचा कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे की क्रिस्टल ऑसिलेटर 2 मेटल प्लेट्सच्या मध्ये क्रिस्टल बसवला जातो. याचं वर्किंग माहिती आहे का, क्रिस्टलचं काय काम करतं? तुम्ही जर याला इलेक्ट्रिक सप्लाय दिला तर तो मेकॅनिकल फोर्स तुम्हाला देतो, किंवा जर तुम्ही त्याला मेकॅनिकल फोर्स अप्लाय केला तर तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. पुन्हा रिपीट करतोय, क्रिस्टल ऑसिलेटरचं काम, जर तुम्ही त्याला मेकॅनिकली प्रेशर दिलात, ओके, त्या मेकॅनिकली प्रेशर म्हणजे आपण काय म्हणू शकतो बघा, त्याला क्रिस्टल ऑसिलेटरला त्याला फिजो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी असं म्हटलं जातं बघा. कोणती? फिजो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला तुम्ही त्याला तर तो मेकॅनिकली व्हायब्रेट होतो, आणि जर मेकॅनिकल व्हायब्रेशन जर तुम्ही त्याला दिलात तर तो इलेक्ट्रिकल ऑसिलेशन तयार करतो. म्हणजे कळतंय काय म्हटलं मी? म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल हे उलटे सुलटे वाईस वर्सा आहेत. म्हणजे जर तुम्ही त्याला इलेक्ट्रिक सप्लाय दिलात, मेकॅनिकल व्हायब्रेशन होईल, मेकॅनिकल फोर्स अप्लाय केलात, इलेक्ट्रिकल आयसोलेशन किंवा इलेक्ट्रिकल तुम्ही त्याला काय म्हणू शकता, ऑसिलेशन क्रिएट करेल. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं सेम सर्किट आहे, फक्त बघा इथं कॉल्पिटचं सर्किट डायग्राम बघितला. कॉल्पिटमध्ये 2 कपॅसिटर होते, इथे इंडक्टर होता, तो इंडक्टर काढला आणि त्या ठिकाणी फक्त त्यांनी काय टाकला, क्रिस्टल ऑसिलेटर टाकला. हे सर्किट काय म्हणणार, फीडबॅक नेटवर्क आहे. आणि हे सर्किट काय म्हणणार, ॲम्प्लिफायर आहे. याला नाव देतो ॲम्प्लिफायर, याला नाव देतो फीडबॅक. ॲम्प्लिफायर कितीनं वेवफॉर्म शिफ्ट करतो, 180 न. फीडबॅक कितीनं शिफ्ट करतो, 180 कळतं ना. मगापासून मी सांगितले प्रिव्हियस लेक्चरला बघा, वेवफॉर्म 4 काढल्या होत्या. म्हणजे 180 डिग्रीपर्यंत ती वेवफॉर्म पुढे सरकते, त्याला म्हणायचं 180 न वेवफॉर्म शिफ्ट झाली, म्हणून त्याला म्हणतात 180 फेज शिफ्ट. आणि फीडबॅक कितीनं शिफ्ट होतो, 180. असं दोन्ही मिळून 360. याला क्रिस्टल ऑसिलेटर का म्हटलं, या फीडबॅक सर्किटमध्ये क्रिस्टल सर्किट वापरलेलं आहे म्हणून त्याला नाव दिलं क्रिस्टल ऑसिलेटर. हे ॲम्प्लिफायर आहे, फिक्स आहे, सेम आहे, काही चेंजेस नाही. CC1 CC2 कपलिंग कपॅसिटर हे नेटवर्क सर्किट आणि ॲम्प्लिफायर सर्किट जोडण्यासाठी वापरलेले कपलिंग कपॅसिटर आहेत. नावच आहे कपलिंग कपॅसिटर. मग आता ह्याचं डिस्कशन पुन्हा करायला नको. प्रिव्हियस 2 ते 3 ऑसिलेटरमध्ये सांगितलेले आहेत की हे रजिस्टर का जोडलेले आहेत, कपॅसिटर का जोडला, हा रजिस्टर का जोडला सांगितलेलं आहे मी. हे कपॅसिटर आणि ह्या क्रिस्टलवरती डिपेंड राहतं. आउटपुटला जी वेवफॉर्म मिळते, ह्या वेवफॉर्मची फ्रिक्वेन्सी, या वेवफॉर्मची फ्रिक्वेन्सी कोणावरती डिपेंड आहे, ह्या 3 व्हॅल्यूवरती डिपेंड. म्हणजे तुम्ही क्रिस्टलचे हे चेंज करा, व्हॅल्यू चेंज करा, तुम्हाला ते आउटपुटच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला चेंज झालेला भेटेल, व्हॅल्यू चेंज झालेली भेटेल. आलं लक्षात का सगळ्यांना? तर अशा हिशोबाने आपण
ऑसिलेटर चॅप्टर बघितलेला आहे. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. आणि याच्या इतकं चॅप्टर कोणताही सिंपल नाही. तुम्ही एकदा नाही दोनदा चॅप्टर चेक करा, बघा, नोट्स बघा आपल्या, आणि व्हिडिओ लेक्चर आपले सगळ्या सब्जेक्टचे पूर्ण फर्स्ट लेक्चर टू लास्ट लेक्चर हे सगळे कोणताही टॉपिक जरी घेतलात तुम्ही तर आपण खूप इझी मेथडनं तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये व्हिडिओ लेक्चर तयार केलेले आहेत. तुम्ही ते बघून घ्या, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि कधी लाईफ टाईम तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटेल की हा कन्सेप्ट आपला विसरलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती जाऊन तो तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता. आता तुम्हाला पहिल्या चॅप्टरपासून लास्टच्या चॅप्टरपर्यंत, पहिल्या चॅप्टरपासून लास्टच्या चॅप्टरपर्यंत तुम्हाला एखाद्या टॉपिकच्या बाबतीत जर काही शंका असेल, एखादा कन्सेप्ट जर क्लिअर झाला नसेल तर तुम्ही मला काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपला कळवायचं आहे की सर हा टॉपिक रिपीट घ्या, हा टॉपिक समजला नाही, पण तो टॉपिक प्रिव्हियस लेक्चरमध्ये कुठे नसावा. नसेल तर सांगा, जर तसं कळलंच असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुमचा यूई सब्जेक्ट हा इथं संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला ओरल घ्यायचे आहे चॅप्टर वाईज. मी तुम्हाला आधी 2 दिवस चॅप्टर सांगितले जातील, त्या चॅप्टरचे तुम्ही व्हिडिओ बघा, नोट्स बघा, तुम्हाला त्या लेक्चरला प्रत्येकाला एक क्वेश्चन विचारला जाईल. आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला प्रॅक्टिकल बघायचे आहेत, असेच ऑनलाईन प्रॅक्टिकल बघायचे आहेत. ठीक आहे, तर आपण इथे लेक्चर स्टॉप करू. थँक्यू.